ज्यावेळेस आपली लाईन ट्रिप झाली असते त्यावेळेस फॉल्ट रेकॉर्ड काढायचे असल्यास सर्वप्रथम रिलेवर आल्यानंतर डिस्टर्बन्स रेकॉर्डवर जाणे. हा ABBचा REL 670 रिले आहे. डिस्टर्बन्स रेकॉर्डवर गेल्याच्या नंतर राईट की प्रेस करायची. कधी कधी ABBचा रिले हँग होते, त्याच्यामुळे 1-2 मिनिट थांबायचं तिथंच. दुसरी कुठलीही की एंटर करायची नाही. त्याच्यानंतर हे जे लास्ट फॉल्ट आहे त्याच्यामध्ये डेट बघायची. पहिल्यांदा मॅन्युअल ट्रिक असं येईल, त्याच्यानंतर रेकॉर्ड नंबर 258 आहे लास्ट रेकॉर्ड. तारीख बघायची, 14 तारखेमध्ये किती रेकॉर्ड झालेत. आता हे 14 तारखेचं रेकॉर्डमध्ये काही येणार नाही, माल फंक्शन आहे ते. तर आपल्याला 11 तारखेमध्ये आपण सिलेक्ट करू. 11 तारखेचा एक फॉल्ट रेकॉर्ड झालेला आहे. तर रेकॉर्ड नंबर 254, 11 तारीख, त्याच्यावर पट्टी आल्यानंतर आपण राईट की प्रेस करायची. ना जनरल इन्फॉर्मेशन गेलं तरी ट्रिपिंगच्या व्हॅल्यू मिळून जातील, पण ट्रिप व्हॅल्यूमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक फेजची प्री मॅग्निट्यूड आणि फॉल्ट मॅग्निट्यूड येऊन जाईल. त्याच्यामध्ये आल्यानंतर आर फेज CH-01 म्हणजे आर फेज, लाईन AIL1 हा आर फेज आहे. तर प्री फॉल्ट मॅग्निट्यूड 19.40 एम्पियर आहे आणि त्याचाच फॉल्ट मॅग्निट्यूड 811.86 एम्पियर आहे. आर फेजला फॉल्ट आहे. त्याच्यानंतर IL2 म्हणजे वाय फेज, प्री फॉल्ट मॅग्निट्यूड 18.03 एम्पियर आहे. हे सर्व नोट करून घ्यायचं आहे. तर फक्त फॉल्ट मॅग्निट्यूड नोट करून घ्यायचं आहे. फॉल्ट मॅग्निट्यूड आहे 101 एम्पियर. त्याच्यानंतर IL3 बी फेज, प्री फॉल्ट मॅग्निट्यूड आहे 22.83 एम्पियर आणि फॉल्ट मॅग्निट्यूड आहे 71.40 एम्पियर. त्याच्यानंतर CH-04 लाईन IN म्हणजे न्यूट्रलमध्ये किती आहे, प्री फॉल्ट मॅग्निट्यूड आहे 0.17 एम्पियर आणि फॉल्ट मॅग्निट्यूड आहे 640 एम्पियर. असंच खाली आल्यानंतर आपल्याला व्होल्टेजचं पण मिळू शकतं आहे. व्होल्टेज पण रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. UL1, UL2, प्री फॉल्ट आणि फॉल्ट मॅग्निट्यूड. त्याच्यानंतर व्होल्टेजचं पण न्यूट्रल येऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला जर डिस्टन्स पाहिजे असेल तर रिकॉल डिस्टन्समध्ये गेलं तरी डिस्टन्स मिळून जाते. आता सध्या ह्याच्यामध्ये डिस्टन्स रेकॉर्ड झालेलं नाही आहे, लाईनवर फॉल्ट नव्हता. ठीक आहे. आणि सर्वप्रथम काय करायचं, ह्याच्यावर जे LED ग्लो झालेत त्याचे रेकॉर्डवर लिहून घ्यायचे, विंडो इंडिकेशन. आणि त्याच्यानंतर रिसेटचं बटन प्रेस करून रिसेट करून घ्यायचे. त्याच्यानंतर हा मास्टर ट्रिप आहे इथे.